नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा हा 12वा महिना कसोटीचा ठरणार आहे. या संदर्भातली माहिती मी आपल्यासमोर देतोय. 12वा महिना म्हणजे डिसेंबरचा महिना आहे आणि हा राज्य सरकारसाठी, त्यासोबतच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सुद्धा मोठ्या कसोटीचा आणि अडचणीचा ठरणार आहे. त्याचं कारणही तसं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये अनेक घडामोडी घडतायत. या घडामोडीमुळे सरकार टिकेल की न टिकेल हाही प्रश्न गंभीर स्वरूपाचा आपल्यासमोर उभा राहणार आहे. यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला सरकून एकनाथराव शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी सोबत जात सत्ता स्थापन केलेली आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटावर उद्धव ठाकरे गटानं अपात्रतेची कारवाई त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टापर्यंत याचिका दाखल केली आणि त्यासोबतच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुद्धा हे प्रकरण आता सुरू झालेलं आहे. विशेष म्हणजे या 39 आमदाराच्या संदर्भात, अपात्रतेच्या संदर्भात जी कारवाई करायची आहे, सुप्रीम कोर्टाने त्याचे सक्त आदेश हे राहुल नार्वेकर यांना दिलेले आहेत आणि 31 डिसेंबर पर्यंत या आमदारांच्या संदर्भात जो काही निर्णय असेल तो घेण्याच्या सूचना आणि आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, या अनुषंगानं हे एकनाथ शिंदे गट हा अपात्र की पात्र हे ठरवण्यासाठी आता गती आलेली आहे आणि राहुल नार्वेकर यांनी सलग डिसेंबर महिन्यामध्ये या सुनावणीला सातत्यानं सुरुवात केली आहे. जवळपास 8 ते 15 दिवसाच्या या कालखंडामध्ये या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात सलग सुनावणी होणार आहे आणि याच मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेले आणि त्यांच्यासोबत असलेले 9 मंत्री आणि त्यांच्यासोबतचे इतर आमदार यांच्या अपात्रतेविषयी त्या ठिकाणी निर्णय होणार आहे. जर तो निर्णय लागला आणि एकनाथराव शिंदे यांचा गट अपात्र ठरला तर मात्र या सरकारला धक्का पोहोचणार आहे आणि हा निर्णय 31 डिसेंबरच्या आत घ्यायचा आहे, म्हणजेच 12व्या महिन्यामध्ये तो घ्यायचा आहे. जर ते अपात्र गट झाला तर ही सरकारला मोठा धोका आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना सरकार वाचवण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागेल, परंतु त्यासोबतच या निर्णयाचा फटका अजित पवार गटाला सुद्धा त्या ठिकाणी बसणार आहे, कारण हाच निर्णय कदाचित अजित पवार गटाला सुद्धा भविष्यामध्ये तो लागू होईल आणि म्हणून अजित पवार गट असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथराव शिंदे यांच्यासाठी ही तारीख आणि ही सुनावणी 12व्या महिन्यात होत असल्यानं तो त्यांचा कसोटीचा काळ ठरणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये सध्या जो गंभीर स्वरूपात जो प्रश्न उपस्थित राहिलेला आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा लावून धरलेला आहे तो प्रश्न आहे. कारण राज्य सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीनं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण देण्याच्या संदर्भात 24 डिसेंबर ही त्या ठिकाणी डेडलाईन दिलेली आहे. म्हणजे 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण सरसकट द्यायचं की नाही द्यायचं या संदर्भातला तो निर्णय होणार आहे. विशेषतः राज्य सरकारनं 24 डिसेंबरची तारीख मागून घेतलेली आहे, म्हणजेच या तारखेला त्यांना मराठा समाजाला आरक्षण हे जाहीर करावं लागणार आहे. पण जर राज्य सरकारनं हे आरक्षण मराठा समाजाला जाहीर केलं नाही तर मनोज जरांगे पाटील यांनी 4थ्या चरणातलं आपलं आंदोलन हे अतिशय सक्त असेल, जे की सरकारला झेपणारा आणि पेलणारा आणि सहन होणारं नसेल असा इशारा दिलेला आहे. जर 24 डिसेंबरला राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोचा नव्हे तर करोडोंचा मराठा समाज बांधव हा मुंबईमध्ये धडकणार आहे आणि त्या ठिकाणी तो आंदोलन करेल. तेव्हा मात्र राज्य सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्याही पक्षाचा हा कसोटीचा काळ राहणार आहे. कारण मराठा समाज हा कोट्यवधीच्या संख्येनं मुंबईमध्ये जर दाखल झाला तर ते खरोखरच ते आंदोलन शांततेच्या मार्गाने जरी झालं किंवा मराठा बांधव साधे मुंबईमध्ये उपस्थित जरी झाले लाखोच्या संख्येनं तरी मुंबईकरांना त्या ठिकाणी ते सहन होणार नाही आणि राज्य सरकारला ते आंदोलन झेपणार नाही. ही स्थिती आहे आणि हे आंदोलन किंवा हा इशारा डिसेंबर महिन्यातला आहे, म्हणजेच 12व्या महिन्यातला आहे. तोही या ठिकाणी कसोटीचा ठरणार आहे. त्यासोबत तिसरा एक मुद्दा आहे मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये राज्यातले सर्व कर्मचारी हे संपावर जाणार आहेत. विशेष म्हणजे आपल्याला आठवत असेल की राज्यातले सगळ्या विभागातले जे कर्मचारी आहेत, लाखोचे कर्मचारी, जवळपास 17 लाख कर्मचारी आहेत. या 17 लाख कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी जुनी पेन्शन योजना ही लागू करण्याच्या संदर्भात संप पुकारला होता. 7 दिवस हा संप चालला होता. या संपानं शासन हे हैराण झालं होतं, परेशान झालं होतं, हतबल झालं होतं. कारण असं होतं की यामध्ये स्वच्छता कर्मचारी होते, आरोग्य कर्मचारी होते, शिक्षकही होते, महसूलचे अधिकारी कर्मचारी होते आणि एवढंच नाही, मिलिटरीचे सेवानिवृत्त मिलिटरी अधिकारी हे सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. रिटायर पोलीस अधिकारी हेही सहभागी झाले होते. अशा पद्धतीनं स्वच्छता कर्मचारी सहभागी झाल्यामुळे 7 दिवसाच्या संपामध्ये घाणीचं साम्राज्य
मेगा सिटीमध्ये नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा पसरलं होतं आणि आरोग्य सेवा सुद्धा बहुतांश बऱ्याच ठिकाणी अडचणीत आली होती. हे चित्र आपण पाहिलेलं आहे. या 7 दिवसामध्ये राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना एक आश्वासन दिलेलं आहे आणि ठराविक आम्हाला कालावधी द्या, याच्यावर संशोधन समिती आम्ही नेमू आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेऊ, असा शब्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यावेळी दिलेला आहे. त्याचा कार्यकाल संपून गेला, अद्यापही या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात राज्य सरकारनं निर्णय घेतलेला नाही. आणि म्हणूनच 12व्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये नागपूर या ठिकाणी राज्य सरकारचं अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले कर्मचारी पुन्हा एकदा एकवटलेले आणि 12 डिसेंबरला जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी नांदेडमध्ये महारॅली त्या ठिकाणी होणार आहे. कदाचित 9 ते 10 लाख कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहण्याचा एक अंदाज आहे. विशेष म्हणजे 13 डिसेंबरला त्या ठिकाणी पुन्हा एकदा धरणे आंदोलन होत आहे. म्हणजेच लाखोंचे कर्मचारी नागपूरमध्ये त्या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत. तोही फटका शासनाला सहन करावा लागणार आहे आणि त्यानंतर मात्र 14 डिसेंबर पासून राज्यातले सर्व कर्मचारी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार आहेत, कारण त्यांची मागणी जुनी पेन्शन योजना लागू करा. पहिल्या वेळेस त्यांना समजून सांगितलं होतं, त्यांनी ऐकलं, परंतु राज्य सरकारनं त्यावर गांभीर्याने विचार केला नाही आणि म्हणून 12 ते 14 डिसेंबर पर्यंत नागपूर या ठिकाणी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या लाखो कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे आंदोलन त्या ठिकाणी होत आहेत. हे आंदोलन सरकारची डोकेदुखी ठरणार आहे. कदाचित हे आंदोलन आणि हा संप जर मिटला नाही तर राज्य सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस जे की उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार जे की उपमुख्यमंत्री आहेत, या तिघांच्याही पक्षाचा आणि तिघांचाही कसोटीचा कार्यकाळ राहणार आहे. आणि म्हणून ही माहिती मला देणं गरजेचं वाटलं, कारण डिसेंबर महिना हा वर्षाचा अखेरचा महिना असतो. अनेक ताळेबंद सुद्धा या वर्षामध्ये होत असतात आणि याच डिसेंबरमध्ये राज्य सरकारची डोकेदुखी ठरणारे 3 मुद्दे हे डोके वर काढून बाहेर आलेले. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि आंदोलनाचा प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा जो गंभीर प्रश्न आहे त्याही संदर्भात डिसेंबरमध्येच नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे. आणि तिसरा मुद्दा जो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला की राज्य सरकारला या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःला त्या ठिकाणी वाचायचं सुद्धा, आणि म्हणून 31 डिसेंबरला या राज्य सरकारमध्ये प्रमुख पदावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार गट असेल, हा पात्र होतो की अपात्र होतो याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. आणि कदाचित सुप्रीम कोर्टाच्या न्यायानुसार आणि सूचनेनुसार हा गट अपात्र होईल असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यासोबतच जे ऍडव्होकेट असीम सरोदे आहेत यांचंही त्या ठिकाणी मत आहे आणि राजकीय विश्लेषक घटनेचे तज्ज्ञ असलेले बापट साहेब यांचंही या संदर्भात मत आहे की शिंदे गट हा अपात्र होईल. जर असं झालं तर हे सरकार 31 डिसेंबरला कोलमडेल अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजेच डिसेंबर हा 12वा महिना या तिघांसाठी सुद्धा कसोटीचा ठरणार आहे. मित्रांनो, या 12व्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये एकनाथ शिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकार हे या ठिकाणी कशा पद्धतीनं सहन करेल हाच या ठिकाणी संशोधनाचा भाग असेल. कारण त्यांची पूर्वतयारी असेल नसेल माहित नाही, परंतु अंतर्गत बंडाळी सुद्धा या तिन्ही पक्षामध्ये सुरू झालेली. एकीकडे अजित पवार हे राष्ट्रवादी शरद पवारांपासून बाजूला झालेत, ते त्यांचा गट सावरतात. त्याच वेळी छगनराव भुजबळ यांनी ओबीसीचं या ठिकाणी आंदोलनाचा भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि सरकारला स्वतःचेच प्रश्न उपस्थित करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरीकडे बच्चू कडू जे की सरकारमध्ये सहभागी आहेत, त्यांचा आणि नवनीत राणा आणि राणा परिवार यांचं त्या ठिकाणी सौख्य नाहीये आणि भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस हे राणा परिवाराला त्या ठिकाणी पाठबळ देत आहेत. अशा वेळेस बच्चू कडू हे जरी सरकारमध्ये असले तरी सुद्धा ते सरकारच्या आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या विरोधात परखडपणे आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करतायत आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला त्यांनी पाठिंबा देऊन ते मध्यस्थी करतायत. हे सगळ्या घडामोडी एकीकडे घडतायत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटामध्ये 9 मंत्री झालेले, इतर आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांनाही मंत्रिपद मिळत नाही म्हणून तेही बंडाळी करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सातत्यानं आपल्याला मुंबईमध्ये ऐकायला मिळतात, मंत्रालय परिसरामध्ये ऐकायला मिळतात. ती घडामोड काय होते याकडेही आपलं लक्ष असेल. आणि विशेषतः याच डिसेंबर महिन्यात 12व्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच वेळी मुंबई या ठिकाणी वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महासभेचं आयोजन मुंबईमध्ये 25 डिसेंबरला केलेलं आहे. मित्रांनो, डिसेंबरमध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी या महाराष्ट्रामध्ये घडणार आहेत आणि या प्रत्येक घडामोडीचा पडसाद, प्रत्येक घडामोडीचा जो काही इफेक्ट असेल, परिणाम असेल, तो राज्य सरकारवर होणार आहे. राज्य सरकार याला कसं सामोरं जातं आणि ही कसोटी कशी ते पूर्ण करतं याकडे सुद्धा तुमचं आमचं लक्ष असेल. मित्रांनो, या घडामोडी, या घटना मला आपल्यासमोर शेअर करायला योग्य वाटलं. या घटनांविषयी मी माझं मत दिलं.
आपल्याला काय वाटतं आपण सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे द्या. कारण